सगळ्यात आधी समस्त ठाणेकरांना माझा नमस्कार. धर्मवीर 2 मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि प्रसादला पहिल्या नंबर 1 मध्येच मी त्याला सांगितलं होतं की हा किती आनंदजींसारखा दिसतो रे, कारण त्यांना मी प्रत्यक्षात खूप वेळा बाळासाहेबांच्या घरी बघितलंय, ठाण्यातल्या समारंभांमध्ये भेटलोय. खूपच गोड माणूस. त्यांच्याकडे बघितलं की भीती वाटायची, पण आत गोड निर्मळ नारळासारखं पाणी असायचं. ही त्यांची माझी ओळख. आणि लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्समध्ये हा वाघ काय करायचा अन्यायाला लढण्यासाठी, हे सगळं वाचायला मिळायचं. तर त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. आणि मी त्यांना प्रत्यक्षात खूपदा भेटलेलो आहे. जसं मंगेश सांगू शकतो तेवढ्याच खात्रीनं मीही सांगू शकतो की मी खूप जवळ होतो, कारण खूप ज्या वेळेला भेटायचे, खूप प्रेमाने भेटायचे. तर हा चित्रपट तरडे साहेब तुम्ही तब्येतीनं केला असेल याची मला एकदम खात्री आहे. आणि दिघे साहेब शेजारी आहेतच उभे, झी TV बाजूला उभा आहे. तर हा आणि ह्या मुलांचा ज्यांचा सत्कार झाला त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि ह्या चित्रपटाला नंबर 2 धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला 98 हप्ते आठवडे चालावा अशी देवाजवळ प्रार्थना करतो. मला इथं बोलवलं त्याबद्दल मंगेश तुझे धन्यवाद, सगळ्यांचे धन्यवाद, संगीतकारांचे, आमच्या सगळ्या गायकांचे, सगळ्यांचे धन्यवाद. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नेहमीच राहिलेल्या माझ्या पाठीशी असलेल्या सदिच्छा, सगळे गुरुजन वर्ग, इथे जमलेले सगळे विद्यार्थी, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन मी 2 शब्द बोलतो. आज आपण इकडे धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यासाठी जमलो आहोत. संगीत अनावरण सोहळा ज्यांच्यामुळे संगीत घडलं या चित्रपटाचं, भाग 1चं आणि भाग 2चं पण, ते सगळे संगीत दिग्दर्शक इथे आहेत. अविनाश विश्वजित आहे, चिनार महेश आहे, बेला शेंडे गायिका आहेत, विशाल दादलाने आज येऊ शकले नाही, सुखविंदरजी पण येऊ शकले नाहीत. त्याच्यानंतर मंगेश कांगणेने गाणी लिहिली आहेत, युजिया इथे बसलेला आहे. ही सगळी मंडळी आणि यांचा सगळ्यात महत्त्वाचा कॅप्टन म्हणजे प्रवीण तरडे. मी जहाज बांधणारा होतो, त्या बांधलेल्या जहाजाला बरोबर घेऊन जाणारे झी स्टुडिओज होते, पण माझा कॅप्टन प्रवीण तरडे होता. प्रवीण तरडे कॅप्टनवर ठरत असतं की जहाज कुठल्या दिशेने न्यायचं आहे, नाहीतर त्याचं टायटॅनिक होऊ शकतं. आणि माझा कॅप्टन हा अत्यंत चित्रपटाशी प्रामाणिक राहणार आहे. त्यामुळे धर्मवीर 1 हा सुद्धा सक्सेसफुल झाला होता. आज या निमित्ताने संगीत अनावरण सोहळ्याला पद्मश्री सुरेशजी वाडकर, ज्यांना आम्ही अण्णा म्हणतो, अण्णांची तब्येत बरी नाही, पण अण्णांना मी एक फोन केला, रिक्वेस्ट केला. अण्णा म्हणाले मी आलो. एवढा मोठा सिनेमा आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जीवनचरित्रावरचा सिनेमा आहे. या सिनेमासाठी मी नक्की येणार, तुला शुभेच्छा द्यायला येणार. हा जो पुरस्कार आहे माझा आनंद, हा पुरस्कार का द्यावासा वाटला त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण असं की मी जेव्हा जेव्हा आनंद दिघे साहेबांबद्दल ऐकलंय तेव्हा तेव्हा एक विषय मला प्रत्येकाने सांगितलेला आहे, तो म्हणजे त्यांना मुलांप्रती किती प्रेम होतं.
ते गरिबांचे मसीहा तर होतेच, पण मुलांबद्दल त्यांना खूप आत्मीयता होती. त्यांनी चांगलं शिकावं, चांगल्या शाळेत जावं, त्यांनी प्रत्येक मुलांनी शिक्षण घ्यावं, ज्याला शिक्षणात अडचण येते त्याची ती अडचण कशी दूर करावी, हे सगळं या सगळ्यांचा ते विचार सतत करायचे. आणि याच विचारातनं या सराव परीक्षेचा जन्म झाला होता. आणि मला असं वाटलं की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या एवढ्या आठवणी आहेत, त्या सतत जागवल्या जातात. पण जर समजा माझा आनंद हा पुरस्कार आपण दिला, आपल्या निमित्ताने फुलाची पाकळी त्यांच्या आयुष्याला समजा बहाल केली, तर आपल्या आयुष्याचं कुठेतरी सार्थक झालं असं मला वाटतं. आणि म्हणून ठरवलं की आपण या वर्षापासून माझा आनंद हा पुरस्कार दरवर्षी 10वी मध्ये 100 पैकी 100% मिळालेल्या विद्यार्थिनींना आणि गणितामध्ये सगळ्यात जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थिनींना द्यायचा आहे. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद असाच राहिला तर दरवर्षी हा पुरस्कार सोहळा गडकरीला नक्की होईल. एक गोष्ट आधी सांगू इच्छितो की गणितामध्ये मला कायम पैकीच्या पैकी मार्क्स मिळायचे, पण 10वीला गणितात 150 पैकी 150 मार्क्स मिळवणं सोपं वाटलं होतं. तेवढं तरडे मास्तरांच्या शाळेत हे गाणं लिहिणं मला जरा कठीण आहे. पण अविनाश, विश्वजित, बेला, विशाल, उमेश हे सगळे सवंगडी अभ्यासाला सोबत होते, म्हणून हे गाण्यातली सहजता राहिलेली हे मी अगदी विनम्रपणे सुरुवातीलाच सांगू इच्छितो. एखादं कुठलंही विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल किंवा काही आडाखे असतील किंवा आपण ज्याला काही नेमके आपण काहीतरी आखतो, योजतो, त्या प्रत्येकाच्या पाठीमागे गणित असतं. फक्त त्यातली सहजता आपण अगदी इझिली ती सगळी बघत गेलो आणि तसं जर करत गेलो तर ते होत जातं. आणि तितकीच सहजता ही या गाण्यामध्ये हवी होती, म्हणून ते गाणं सर्वांना आपलं वाटेल, प्रत्येक ठिकाणी गुणगुणावं वाटेल. आणि आता प्रवीण सरांनी सांगितलं तसं प्रत्येक ठिकाणी ते अनेक वेळा वाजलं पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा होता. पण अशा काही गोष्टी घडत असताना जसं टीमवर्क महत्त्वाचं असतं, तसं मला वाटतं त्यावेळेस एक फील पण महत्त्वाचा असतो. आणि तो धर्मवीर आनंद दिघेंसारखा एक भारावणारा चित्रपटाच्या निर्मितीतला फील होता. त्यामुळे मला वाटतं या गाण्यामध्ये जे जे काही चांगलं आहे ते सगळं गणिताचं, प्रवीण तरडेंचं, विशाल आणि बेलाचं, अविनाश विश्वजितचं आणि उमेशचं आहे. आणि त्याच्या जर काही मर्यादा वाटत असतील तर प्लीज गाणं पुन्हा पुन्हा ऐका. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी झाला पाहिजे. आणि आता संगीतकाराकडे येणार आहे. सर, मला असं वाटतं की जसं सराव परीक्षेबद्दल आपण बोलत होतो, याला सुरामध्ये बांधणं हे तुमच्यासाठी किती आव्हानात्मक होतं किंवा ही प्रोसेस तुम्हाला किती आनंद देणारी होती? सगळ्यात आधी सर्वांना नमस्कार. खरंच ही परीक्षा म्हणजे सराव करण्यासाठीच आधी मी स्वतःला प्रिपेअर केलं की आपल्याला सराव करायला पाहिजे. कारण प्रवीण नेहमी अशी काहीतरी कोडी टाकतो समोर की अरे आपल्याला गणिताचं गाणं करायचंय. मी म्हटलं विषय किती अवघड आहे आणि तो म्युझिकली कसा रिप्रेझेंट करणार. बरं, गणिताचे सगळे आकडे, फॉर्म्युले हे वरवर बघायला, जसं आता डॉक्टर म्हणले की खरं तर ते आतमध्ये खूप सहज असतं, पण वरवर बघायला ते डोळ्यासमोर गरगर फिरणारे असतात. काही जणांना त्याची भीती वाटते, मी पण त्यातलाच एक आहे. सो हे फार अवघड होतं की ते सुरांमध्ये बांधणं. आणि जसं डॉक्टर म्हणले की त्याची एक सहजता, त्याचं एक इझीनेस, हे सोपं आहे. घाबरू नकोस, हे सोपं आहे. मोटिवेट झालं पाहिजे ऐकून सुद्धा. हे अचीव करणं त्या गाण्यात खूप चॅलेंजिंग होतं, खूपच चॅलेंजिंग होतं. पण मला वाटतं या सिनेमाच्या बाबतीत, धर्मवीर सिनेमाच्या बाबतीत असं वाटतं की मला वाटतं की कुठेतरी दिघे साहेबांचा आशीर्वाद ह्या सगळ्या प्रोजेक्टला नेहमी मिळतो असं मला वाटतं. म्हणजे भेटला विठ्ठला आम्ही गाणं केलं त्यावेळेला सुद्धा हा अनुभव आला आणि ह्या गाण्याच्या वेळेला सुद्धा असंच काहीसं झालं आणि अचानक सहज सुटावं तसं सुटत गेलं गाणं. आणि डॉक्टरनी सुद्धा उत्तम ते लिहिलं आणि ऑफकोर्स विशाल, बेला यांनी सुद्धा उत्तम परफॉर्मन्स केले. ऑफकोर्स आज मी व्हिडिओ बघितल्यानंतर तर अजूनच 4 छान लागलेले आहेत. सगळ्या टीमचं, प्रवीणचं, सगळ्यांचंच खूप सुंदर काम आहे. सो इट वॉज रिअली अ फन. पण ही परीक्षा मला असं वाटतं की आम्ही पास झालोय, किती मार्कांनी हे तुम्ही ठरवायचं. मला वाटतं लगेच सांगून टाकूया आपण किती मार्कांनी टाळ्या वाजून. 100 पैकी 100 आणि सरांच्या बाबतीत 150 पैकी 150 मिळालेले आहेत मार्क. पण
तर गाणं जसं आम्ही आता ऐकतोय आणि बघतोय सुद्धा, तर लहान मुलांचा खूप महत्वाचा सहभाग पूर्ण गाण्यामध्ये आहे. म्हणजे दृश्य माध्यमात सुद्धा आहे, पण कोरसमध्ये सुद्धा आहे. आणि त्यामुळे हे गाणं असं वाटतंय की आपल्याही तोंडात पटकन बसेल, आपण पटकन गाऊ. तर एखाद्या गाण्यामध्ये हे साधणं खरं तर किती कठीण आहे संगीतकार म्हणून. हो, म्हणजे 22ला 7 आणि भागा तयार होईल पाय, असं जर मी बोललो तर तुम्हाला ते असं हे गाण्यात कसं येणार आहे. तर हे फार चॅलेंजिंग होतं. एक आता सध्या ट्रेंड आहे की रॅप मध्ये म्हणायचं, की रॅप मध्ये कसं असतं की त्याला सुराचा काही फारसा कनेक्ट असतोच असं नाही, बोलण्यासारखं फक्त ते लयीत म्हटलं की झाला विषय. पण मी म्हटलं की जर हे आपण असं केलं, रॅप सारखं केलं, तर ते तेवढं लक्षात राहणार नाही जेवढं ते म्युझिकली त्याला एक ट्यून आल्यानं लक्षात आहे. 22ला 7 भागा तयार होतो, हे जेव्हा तुमच्या डोक्यात घुसेल त्यावेळेला त्या ट्यूनमुळे आपण ते फॉर्म्युला लक्षात ठेवू. या सगळ्या गाण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो फॅक्टर आहे तर ते फॉर्म्युले मुलांना जे अवघड जातात ते गाण्यामध्ये एम्बेड करणं, ते गुंफणं गाण्यामध्ये. खूपच कमाल आहे. आणि मला असं वाटतं ह्या श्रेय गीतकाराचं सुद्धा आहे. सर, तुम्ही पैकीच्या पैकी मार्क मिळवणारे विद्यार्थी होतात, असा कोणताही फॉर्म्युला होता का ज्याची तुम्हाला भीती वाटायची? कारण आमच्याकडे असे खूप फॉर्म्युले आहेत. मला आजपर्यंत तरी तरडे सोडून कुठल्या फॉर्म्युल्याची भीती नाही वाटली. पण जेवढी भीती वाटली तेवढंच प्रेम पण आहे, आकर्षण पण आहे. आणि त्याच्या चित्रपटातलं तो सगळ्यांना कायम काहीतरी देत असतो की जे कायमस्वरूपी टिकतं. मला एक गोष्ट फक्त इथे ॲड करायची की मला अचानक विश्वजितचा फोन आला की प्रसाद हे गाणं हिंदीमध्ये पण करायचं. तर ते एकतर सगळे फॉर्म्युले आणि इक्वेशन सगळे त्या मराठीत बसवणं हेच द्राविडी प्राणायाम आम्ही सगळ्यांनी मिळून केलं होतं. आता ते हिंदीत करायचं म्हटल्यानंतर म्हटलं काय करावं. तर माझे हिंदीचे शिक्षक माझे वडील. आणि मला अजून एक अभिमानाने शेअर करायची गोष्ट की माझ्या 10वीच्या वेळी मी हिंदीला महाराष्ट्रात पहिला होतो. मी बाबांना म्हणालो की आता मला हे गाणं जरा हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायचं, तर मला काही मदत कराल का. तर ते म्हणाले, अरे तू हिंदीमध्ये पहिला आलेला आहेस, तू गणिताचं गाणं हिंदीत करणं तुला अजून सोपं जायला पाहिजे. मग आम्ही ते करायला बसलो आणि बाबुलबुवा याला हिंदीत काय म्हणायचं मला शब्दच आठवला. आता बाबुलबुवा हिंदीत कसा आहे. अनेक ठिकाणी खूप 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 गोष्टी शोधल्या. आणि मग हव्वा असा शब्द, हव्वा म्हणजे ज्याची भीती वाटते असं, आणि तो डर्रावा, म्हणून बाबुलबुवाला हव्वा डर्रावा असा शब्द हिंदी गाण्यामध्ये आलेला. ते सुद्धा अगदी खूप म्हणजे असं अचानक सुचलेल्या गोष्टी. त्यामुळे जशा गोष्टी अचानक सुचल्या, गाणं जसं सहज झालंय तसं ते नक्की सगळ्यांना आपलं वाटेल. याचं पहिलं उदाहरण आमच्या डाव्या बाजूला उभं आहे. उमेश जाधवचा मला फोन आला की तुम्ही ते गाणं लिहिले, त्याच्यावर कोरिओग्राफी करायची. मी म्हटलं तू कोणत्या गाण्याबद्दल बोलतोस. मी गणिताचं गाणं लिहिले, त्यात इक्वेशन्स आहेत, त्यात म्हणजे एबायसीचा साईन थिटा कॉस थिटा असं आहे. तो म्हणाला त्याच गाण्यावर करायचं. आणि त्यानं गणित समजावून घेतलं. म्हणजे गणिताचं 1.5 तास त्याने अभ्यास केला. मला वाटतं उमेशनं पहिल्यांदाच केला असं. ज्ञानेश्वरी, मला असं वाटतं ना की हुशार विद्यार्थ्याच्या मागे बसणाऱ्याचा फायदा होतो ना, तसा हा हुशार विद्यार्थी, आम्ही सगळे मागे बसलेलो. नाही, पण तरडे सर आमचे जरा जास्त हुशार आहेत. कुठल्या विद्यार्थ्यांकडे काय करून घ्यायचं त्यांना चांगलं माहिती. एनिवेज गाणं तुम्ही सगळे एन्जॉय करालच, आणि ते गाणं तुम्हाला गणिताची भीती नक्की मनातून घालवेल याचा विश्वास. खूपच कमाल, एकदम जोरदार टाळ्या. मला बेला शेंडे यांच्याकडे येते, कारण हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये हे गाणं तुम्ही गायलेलं आहे. आणि तुमचा आवाज अशा ठिकाणी आहे जिकडे तुम्ही आश्वासन देऊन विद्यार्थ्यांना सांगताय की नको घाबरूस. एखाद्या विद्यार्थ्याला घाबरलेल्या अवस्थेत नको घाबरू सांगणं हे मुळात खूप कठीण काम आहे. तर हे गाणं गाताना तुमचा अनुभव कसा होता, आणि तुम्ही स्वतः तुमचे गणिताचे दिवस तुम्हाला आठवले का? प्रथम हे सांगायला आवडेल की या चित्रपटाचा एक भाग होणं, मला वाटतं की हे माझं भाग्य आहे. आणि त्यासाठी प्रवीण तरडे यांचे खूप मनापासून आभार. आणि त्याचबरोबर अविनाश विश्वजित यांना सुद्धा खूप थँक्यू, कारण त्यांच्याबरोबर अनेक वर्षांचा एक घरोबा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हे गाणं जेव्हा माझ्यापर्यंत आलं, मी पण अशा प्रकारचं गाणं खरंच पहिल्यांदा गायलं. आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे सगळे शाळेतले दिवस आठवायला लागले. जेव्हा गाण्याचे शब्द वाचले मी, ते 3-3, 4-4दा माझ्या डोळ्याखालनं घातले की नक्की गाण्यात आहे काय. आणि प्रसादजी तुम्ही जे काय लिहिलंय, मला वाटतं की आधी गाणं लिहिलं गेलं, मग त्याच्यावर चाल झाली, आणि मग अनेक गोष्टी बदलत गेल्या, बरोबर ना. मला वाटतं की जेव्हा गायकापर्यंत गाणं येतं तेव्हा ते 90% ऑलरेडी डन असतं. आमचं काम असतं की ते 110% किंवा 100%च्याही जास्त ते इमोशन वाईज तुमच्यापर्यंत पोहोचवणं, हे गायकाचं काम असतं. आणि
तेच करण्याचा प्रयत्न प्रत्येक गाण्यामध्ये मी करते, तसाच या गाण्यामध्ये केला. आणि मुख्य म्हणजे काय होतं, इतकं एनर्जायझिंग गाणं आहे हे, की आजकाल असं होतं की तुम्ही जेव्हा डुएट गाता तेव्हा तुम्ही दोन गायक एकत्र कधीच नसता. मोस्टली कोणतरी आधी रेकॉर्ड करून जातं आणि त्यानंतर तुम्हाला जाऊन गायचं असतं, तेव्हा ती एनर्जी मॅच करणं फार अवघड असतं. कारण का जेव्हा एखादा डुएट आम्ही स्टेजवर सादर करतो, आम्ही एकत्र असतो, तेव्हा ती एनर्जी असणं हे काही नवल नाही, ती पाहूनच एनर्जी मिळते. पण एका बंदिस्त खोलीत गाताना फक्त रेकॉर्डिंग माईक असतो, संगीतकार असतात, गीतकार असतात आणि मेल आवाज ऐकून तुम्हाला तीच एनर्जी मॅच करावी लागते किंवा वाईस वर्सा. या गाण्यात ऑलरेडी इतकी एनर्जी होती की आम्ही फक्त ते माध्यम होतो त्याला अजून थोडंसं जास्त पुटअप करायचं. इतकं सुंदर गाणं होतं. मला वाटतं हॅट्स ऑफ टू ऑल द टीम. आणि आय थिंक सगळीच गणितं खूप चपखल बसली आहेत. बात आहे आणि खूप सुंदर झालंय गाणं. मी पुन्हा सांगते. मला उमेश सर तुमच्याकडे यायचंय. साधारण मस्ती करायला सगळेजण तयार असतात, पण कोरिओग्राफ्ड मस्ती करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. तर इतक्या सगळ्या मुलांकडून ते इतकं बघताना आम्हाला छान वाटतंय. ह्याच्यामध्ये तुम्हाला किती पाढे गिरवावे लागले डान्सचे? नाही, ऍक्च्युली आजच्या या रंगमंचावर तो थोडा मला जरा कठीणच वाटतंय. याच्या अगोदर असा एक किस्सा घडला होता, म्हणजे या पिक्चरच्या संदर्भात नाहीये. आता डॉक्टर जसं म्हणाले पैकीच्या पैकी त्यांना मिळायचे, तसंच काहीतरी किस्सा माझ्या बाबतीत झाला. मला एका मेडिकल कॉलेजमध्ये बोलवलं गेलं मोटिवेशनल स्पीच द्यायला. मी बसलो रंगमंचावरती आणि सगळे विद्वान लोक बोलत होते. माझी पाळी आली तर मला ऍक्च्युली मी काय मेडिकल स्टुडंट्सना ऍक्च्युली मी काय बोलणार. तर मी म्हटलं की सर्वात प्रथम मी स्वतः कोण आहे मी सांगून टाकलं. म्हटलं आज मला इतका आनंद झालाय की हेच मोटिवेशनल असू शकतं तुमच्यासाठी. 46% मिळवणारा व्यक्ती आज 98% ज्यांनी तुम्ही मिळवलेले आहेत त्यांना मोटिवेशनल स्पीच देतात. तसंच काहीतरी आज माझं इथे झालंय की हा गणिताचा पेपर खरंच सोडवताना फार कठीण होता. हॅट्स ऑफ टू आवर कॅप्टन प्रवीण तरडे. त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये असं काहीतरी गाणं असतं आणि जे गाणं ऍक्च्युली दिग्दर्शकच कोरिओग्राफ करतो, दिग्दर्शकच ते मोंटॅज सॉन्ग करतो, पण प्रवीण आवर्जून आय डोंट नो त्याचं प्रेम असेल माझ्यावरती, पण तो मला खेचून घेऊन येतो की नाही हे गाणं. इव्हन मुळशी पॅटर्नमध्ये पण उन उन वटातून त्यांनी माझ्याकडनं ते करून घेतलं. त्याला तसं वाटलं. पण हॅट्स ऑफ टू हिम की त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये असं गाणं त्याला पेरावंसं वाटतं आणि त्याचा भाग मी होणं हे माझं भाग्य समजतो. आणि तुझ्या निमित्ताने मला असं वाटतं की गणित खरंच सोपं आहे रे. हे पायथागोरस बोलले ना, माझी ते विकेटच गेली होती तेव्हा. 1.5 तास त्यांनी माझा क्लासच मी हे बोललोच नाही प्रवीण की मी यांना फोन केला वगैरे, कारण ते गाणं बाउन्स जात होतं मला. तर मी म्हटलं पहिले पायथागोरस असं वगैरे, मग आपले 20 डान्सर येतील आणि आपण हे असं करू तसं करू. पण हे गाण्यामध्ये काय आहे की प्रत्येक वेळेला डान्सर असणं हे गरजेचं नाही आहे. तर स्क्रीन प्ले, पटकथा काय बोलताय, ते गाणं कशासाठी होत आहे, तर याचा अभ्यास करावा लागतो. आणि त्यामुळे मला वाटतं मला डॉक्टरांनी थोडंसं समजवलं की असं आहे. प्रवीण जेव्हा माझ्या बरोबर असतो तेव्हा 50% माझं काम झालेलं असतं, कारण पिक्चर तो मुळापासून जगत असतो, त्याला कथा पटकथा सगळं माहीत असतं. त्यामुळे माझा कोरिओग्राफर माझ्या आदेशाच्या बाहेर कुठे जाणार नाही याची काळजी तो एक प्रकारे घेत असतो. आता या सगळ्या मुलांचं क्रेडिट आहे जे या गाण्यामध्ये आहेत. त्यांनी पहिल्यांदा या गाण्यामध्ये परफॉर्मन्स केलेला. याच्यामध्ये कोणी डान्सर नाहीये की त्यांना मी सांगितलं इथून इथे जा आणि असं करा. त्यांना त्या दिवशी जे सांगितलं ते त्यांनी आत्मसात केलं आणि त्यांच्या कुवतीनुसार त्यांनी परफॉर्मन्स केला आणि तो या रंगमंचावरती दिसतोय. आणि या गाण्यामध्ये एक अशी गोष्ट आहे, ऍक्च्युली मी ती सांगणार नाहीये, ती खूप इमोशनल आहे. जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येईल की त्या गाण्यामध्ये काय घडलं होतं त्याच्या अगोदर. तो सीन इतका उत्कृष्ट प्रवीण सरांनी लिहिलेला आहे तो, आणि तो करेक्ट टायमाला येतो आणि त्याच्यानंतर ते गाणं येते. तर मला वाटतं हे गाणं प्रत्येकाच्या हृदयामध्ये कुठेतरी घर करणार हे 100 नाही 500% आहे. आज जर माझ्यासारखा मुलगा, मला असं वाटायला लागलं की हे गणिताचं गाणं करताना की नाही गणित खरंच सोपं आहे ऍक्च्युली, पण आपण त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघत नव्हतो.
त्यामुळे मला असं वाटतं थँक्यू डॉक्टरांना मी थँक्यू म्हणतो. प्रवीण थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी दिस सॉन्ग. अविनाश विश्वजित खूप सुंदर गाणं केलं आणि बेलाने खूप सुंदरच गायलं. धर्मवीर 1 मध्ये आमचा आनंद हरपला होता आणि धर्मवीर 2 मध्ये तो आम्ही आमचा आनंद जगवला आहे. बेसिकली आता हे गाणं आपण कोणी पाहिलं नाही आहे, कोणी ऐकलं नाही आहे, पण एक बेसिकली फिलिंग आहे. हे गाणं नसून एक फिलिंग आहे. कारण हे गाणं असं आहे की इट इज डेडिकेटेड टू एव्हरी सोल जो आपल्यात नाही आहे, पण त्या आत्म्याने आपल्या आयुष्यामध्ये जो जो आनंद दिलेला आहे आणि तो आनंद आपल्यासोबत कायम आहे. तर अशा याच्यावरती भाष्य करणारे गाणं आहे. त्याचं गायन हरिहरन सरांनी गायलं आहे आणि मंगेश काळेंनी ते गाणं केलं आहे. नमस्कार. मला वाटतंय धर्मवीर पहिल्या धर्मवीरसाठी आनंद हरपला हे गाणं लिहिताना मला खूप कठीण गेलं होतं. कारण त्यावेळी मी हे इतकं मोठं व्यक्तिमत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि आनंद हरपला रेकॉर्ड झालं, सिनेमात लोकांनी पाहिलं, ते गाणं ऐकलं आणि त्यानंतर जे लोकांच्या प्रतिक्रिया आल्या किंवा ज्या साहेबांसोबत जी माणसं होती त्यांनी त्या गाण्याचं कौतुक केलं, तेव्हा असं मला वाटलं की थोडेफार आपल्याला साहेब कळलेले आहेत. त्यामुळे ह्यावेळी मी निर्धास्त होतो. आणि आनंद हरपल्याच्या वेळी की अशी व्यक्ती जी आयुष्यातून आपल्या निघून गेले, त्याच्यानंतर जी पोकळी निर्माण होते, त्या भावना होत्या. पण धर्मवीर 2 मध्ये लिहिताना की ती व्यक्ती आपल्याला काय देऊन गेली आणि कशा प्रकारे ते आपल्यासोबत राहणार आहे हा विचार करून ह्या गाण्याचं लेखन केलं आणि एक छान प्रकारे ते कंपोज झालं आहे. हरिहरन सरांनी ते गायलं आहे आणि आताही ते ज्यांनी ऐकलं त्यांना आवडते. तर असाही एक प्रयत्न केला आहे.